अजब रमा राघवची जोडी। मी पूर्वी तुम्हाला जे काही सांगितलं ते आत्ता करतो। जोपर्यंत स्वयंपाक घराचा निर्णय माझ्या बाजूने लागत नाही तोपर्यंत मी या घरात येणार नाही। आबा आबा मी ही तुझीच आई आहे गजानना। आज रमानी शिरा केला नाही तर मी जेवणार नाही म्हणजे नाहीच। आजी तुम्ही जाऊन आबांशी जरा बोलून या ना, तुमचं तरी ऐकतील ते। मी बोलते काकांशी, मी समजवते त्यांना। मी आलेच। अश्विनी काका काका ऐका ना, तुम्हाला इथे बाहेर बसून इतका वेळ झालाय की आम्ही वेळही पाहायची सोडून दिली, पण तुमच्या या अशा वागण्यामुळे काका आम्हाला, खास करून मला किती त्रास होत असेल याचा विचार करा ना। घराचे मालक असून सुद्धा तुम्हाला हे असं उंबरठ्याच्या बाहेर बसलेलं बघून माझ्या मनाला किती यातना होत असतील याचा विचार करा। प्लीज काका, प्लीज आत या। अश्विनी आता मी विचार करण्याचा किंवा कोणालाही काही विचारण्याची वेळ निघून गेली आहे। आता जोपर्यंत माझ्या मनासारखं घडत नाही, मला हवंय ते घडत नाही तोपर्यंत मी घराचा उंबरा ओलांडून आज जाणार नाही। आता काय करायचं? एखाद्या लहान मुलासारखे दोघंही हट्टाला पेटलेत। आजी आजी ऐका ना माझं। आजी तुम्ही तरी ऐका ना। अहो आज मी शिरा नाही केला तर नंतर कधीतरी करीनच असंच म्हणणारच ना तू? चालणार नाही। आत्ता आणि नंतर याच्यामध्ये फरक असतो। आत्ता तू नवीन नवरी आहेस तेव्हा तुझा मान आहे, नंतरचं कोणी सांगितलंय? जोपर्यंत तू शिरा बनवत नाहीस तोपर्यंत मी अन्नाचा कण काय पाण्याचा थेंब सुद्धा घेणार नाहीये। विषय संपला। आजी असं नका करू प्लीज। काका ऐका ना, काका प्लीज। काय आहे काका मला मान्य आहे की आज आपल्या घरात फूट पडतीये, चक्क तुमचा शब्द डावलला जातोय, तुमच्या इच्छेचा मान राखला जात नाही। पण तरी काका तुम्ही इतके विचारी आहात की तुम्हीच समजून घेऊ शकता। मला मान्य आहे की सगळ्या गोष्टी तुमच्या इच्छेविरुद्ध घडतायत, पण तरी सुद्धा मान्यता देण्याचा मोठेपणा तुम्हीच दाखवू शकता। तू आजीकडे बघ, मी आबांशी बोलतो। काका आबा तुमचा सगळा राग लोभ बाजूला ठेवून आधी घरात चला बघू। अहो घरातले सगळे खूप चिंतेत आहेत। अश्विनी सगळ्यांना नीट समजावून सांग, माझा अंत पाहू नका। माझ्या संयमाचा कडेलोट झाला तर सगळ्यांना खूप कठीण जाईल। ही नाटकं ताबडतोब बंद करा आणि इथून चालते व्हा। नाही नाही, तुम्ही असं घराबाहेर राहणं मला नाही सहन होत आहे। तुम्ही जोवर घरात येत नाही तोवर मी तुमच्या पायावर डोकं टेकून राहणार।